लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं लोक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडलेले आहेत. विशेषतः धार्मिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे ती बघायला मिळते. कोल्हापुरात देखील तशाच पद्धतीची परिस्थिती गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाहायला मिळते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्याचबरोबर रंकाळा असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत ते दाखल होताना बघायला मिळत आहेत. आणि विशेषतः मंदिर परिसरांमध्ये ही सगळी पार्श्वभूमी पाहता भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मांडव गाठल्याचं आपल्याला बघायला मिळते. अंबाबाई मंदिर परिसरातील ही दृश्य आहेत. खरं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा आहे तो मोठ्या प्रमाणावर चढलेला आहे. त्या तुलनेत कोल्हापूरमधलं तापमान आहे ते कमी आहे असं म्हणावं लागेल. कोल्हापुरात सध्या 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत पारा आहे आणि त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी भाविकांची असेल किंवा पर्यटकांची पसंती आहे ती बघायला मिळते. आणि म्हणूनच आपण बघतोय की कशा पद्धतीनं भाविक मोठ्या संख्येनं अंबाबाई मंदिर परिसर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्याचबरोबर रंकाळ्याच्या ठिकाणी येत आहेत. आणि या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर देवस्थान समितीकडून अशा पद्धतीनं मांडव आहे तो घालण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था देखील आहे ती या सगळ्या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या मंदिर परिसरामध्ये रोज जवळपास 1 ते 1.5 लाख भाविक आहेत ते दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळतात. यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर भाविक किंवा पर्यटक जे आहेत ते कोल्हापूरमध्ये या सगळ्या उन्हाळ्या सुट्टीच्या निमित्तानं येत आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मंदिर परिसरांमध्ये भाविकांना कोणताही उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष खबरदारी आहे ती मंदिर प्रशासनाकडून घेतली जाताना बघायला मिळते. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.